आयुष्यात बऱ्याच वेळा अनेकदा असा प्रश्न येतो की पैसे महत्त्वाचे की प्रेम. नेमकी निवड करायची तरी कशाची? प्रेम की पैसा समजतच नाही. नमस्कार मित्रांनो, आज आपण अशीच एक अर्जुन आणि दीपा यांची प्रेम कहाणी बघणार आहोत. अर्जुनला दीपा खूप आवडायची. दीपा इतकीच दिसायला सुंदर होती की गुलाबी ओठ, दुधाळ पांढरा गोल चेहरा, शरीराचा बारीक बांधा, लांब सडक केस. एका वाक्यात सांगायचं झालं तर तिच्याकडे जी कोणी व्यक्ती बघेल ती तिच्याकडे बघतच राहायची. अर्जुनला दीपा कशी पटली हे माहिती नाही. दोघे पण मिडल क्लास फॅमिलीमधून होते. दीपा जेवढी दिसायला सुंदर होती त्याच्यापेक्षा तिला सुंदर दिसायचे होते. तिची खूप मोठी स्वप्ने होती. तिला नेहमीच आरामात जीवन जगायला आवडायचं. तिला नेहमीच असं वाटायचं की आपल्याजवळ गाडी, बंगला, पैसे, नोकर-चाकर आणि समुद्रकिनारी राहायला असावं. आणखी भरपूर काही. एक दिवस मार्केटमध्ये खूप सुंदर असा ड्रेस खूप महागाचा विकायला आला आहे अशी मैत्रिणींच्याकडून चर्चा ऐकते. ती त्याच दिवशी मार्केटमध्ये जाते. तो ड्रेस बघते. तिला खूप आवडतो. एक श्रीमंत घरातली मुलगी तो ड्रेस घेण्यासाठी तिथे आलेली असते. ती ड्रेस घेत असते तेव्हा दीपा तिला अडवते आणि बोलते की हा ड्रेस मला घ्यायचा आहे. एकच पीस आहे हा मार्केटमध्ये. दीपा त्या श्रीमंत मुलगीला 15,000 रुपये देण्यासाठी तयार होते. घरी फोन लावते आणि सांगते की मला अर्जंट 15,000 रुपये पाहिजेत. तेव्हा तिचे वडील तिच्यावर खूप रागावतात. तेव्हा ती सांगते की 25% डिस्काउंट आहे म्हणून. त्यावेळेस तिचे वडील मुलगीच्या हट्टापायी तिला थोडे पैसे देऊ करतात. तिचे वडील तिला 5,000 रुपये देतात. तिला वरच्या 10,000 रुपयांचे ॲडजस्टमेंट करायचे असते. त्यासाठी ती अर्जुनला फोन लावते आणि त्याला विचारते, अर्जुन, तुझं माझ्यावर किती प्रेम आहे? तेव्हा अर्जुन बोलतो, माझं तुझ्यावर जीवापाड प्रेम आहे. ती बोलते, मला नाही वाटत की तुझं माझ्यावर जीवापाड प्रेम आहे. अर्जुन बोलतो, काय झालं? तू असं का बोलते आहेस? काय करू म्हणजे तुला पटेल की माझे तुझ्यावर किती प्रेम आहे? तू म्हणशील तर मी जीवसुद्धा द्यायला तयार आहे. दीपा बोलते, मी खूप प्रॉब्लेममध्ये फसले आहे. माझ्या इथे अब्रूचा प्रश्न आहे. मी जर इथे आता पैसे नाही दिले तर माझं नाक कापलं जाईल. प्लीज मला आत्ताच्या आत्ता 10,000 रुपये हवे आहेत. तुझं जर माझ्यावर खरं प्रेम असेल तर तू मला आता देशील. अर्जुनला प्रत्येक महिन्याला त्याचे वडील बहिणीच्या लग्नासाठी पैसे साठवून ठेवण्यासाठी पैसे देत असतात. तो थोडा वेळ विचार करतो आणि तिला पैसे देतो. दीपा ड्रेस घेऊन खूप खुश होते. जेव्हा ती तो ड्रेस घालते तेव्हा ती अप्सरापेक्षा कमी दिसत नसते. एवढी सुंदर दिसत असते की अर्जुन तर तिच्याकडे बघतच राहतो. अर्जुन दीपाला बोलतो की तू आज खूप सुंदर दिसत आहे. तेव्हा ती लाजते आणि आतमध्ये निघून जाते. त्यावेळेस एका श्रीमंत मुलगीची, कार्तिकची तिच्यावर नजर पडते. त्याला दीपा खूप आवडते आणि तो तिला मिळवण्यासाठी आपल्या मैत्रिणीचा वापर करतो. अर्जुन घरी 10,000 रुपयांचं काय केलं हे सांगतच नाही. सांगणार तरी कसं? दीपा पहिल्यांदा कार्तिकच्या घरी जाते तेव्हा तिथलं ऐश्वर्य आणि श्रीमंती बघून तिला आश्चर्यच होते. कार्तिक तिला दररोज आपल्या शानदार गाडीतून तिला इकडे तिकडे फिरवत असायचा. त्या दोघांच्या मध्ये खूप गप्पा व्हायला लागल्या होत्या. बोलता बोलता त्याने आपल्या हातातली हिरेची अंगठी दीपाच्या बोटात घातली आणि तिला लग्नासाठी विचारलं. त्यावेळेस तिने त्याच्याकडे थोडा वेळ मागितला. जेव्हा ही गोष्ट अर्जुनला समजते तेव्हा त्याच्या पायाखालची जमीनच सरकते. तो दीपाला खूप समजवण्याचा प्रयत्न करतो पण ते सगळं काही व्यर्थ जातं. दीपा अर्जुनला बोलते की प्लीज थोडं समजून घ्यायचा प्रयत्न कर. या जगात मुलींची काही कमी नाही आहे. तुला सुद्धा खूप चांगली मुलगी मिळेल. पण आता मला थांबवू नको. तू खूप चांगला आहेस. तुझा स्वभाव खूप छान आहे. कोणतीही मुलगी तुला लगेच पसंत करेल. पण आता मला थांबवू नको. माझं स्वप्न पूर्ण होणार आहे. अर्जुन बोलतो, दीपा माझं तुझ्यावर खूप प्रेम आहे. तू मला असं सोडून जाऊ नकोस.
मी तुझ्याशिवाय दुसऱ्या कोणावरही प्रेम नाही करू शकत. दीपा बोलते, वेडा आहेस का? अर्जुन बोलतो, मी तुझ्याशिवाय जिवंत नाही राहू शकत. प्लीज असं मला सोडून जाऊ नकोस. तेव्हा दीपा बोलते की आपण आपल्या आईवडिलांवर सुद्धा खूप प्रेम करतो, म्हणून काय ते मेल्यानंतर आपण सुद्धा मरतो का? नाही ना. त्यावेळी अर्जुन बोलतो, मी तुझ्याशिवाय लांब नाही राहू शकत. तू काय म्हणशील ते मी करायला तयार आहे. माझा जीव जरी मागितलीस तरी सुद्धा मी तो द्यायला तयार आहे. दीपा बोलते, ठीक आहे, तर तू या 3 महिन्याच्या आत मला हिऱ्याची अंगठी देऊन दाखव, तर मी तुझ्याशी लग्न करायला तयार आहे. जर तुझं माझ्यावर खरं प्रेम असेल तर तू मला आणून दाखवशील आणि माझ्या बोटात घालशील. मी तुझी वाट बघेन. अर्जुन खूप प्रयत्न करतो, पण जी गोष्ट अशक्य आहे ती गोष्ट शक्य कशी होईल? मग त्याला एक आयडिया सुचते आणि तो 2 LIC करतो, एक आपल्या बहिणीच्या लग्नासाठी आणि एक दीपासाठी. आपल्या जवळच्या मित्राला सांगून ठेवतो की मला काही जर झालं तर ह्या LIC मधून मिळणाऱ्या पैशांचे काय करायचे ते. त्याचा मित्र त्याला म्हणतो की असा का बोलतो आहेस, तुला काही होणार नाही आहे. इकडे दीपा कार्तिकसोबत खूप खुश होती, आनंदी होती. एक दिवस एका पार्टीमध्ये जातात आणि तिथे तिच्यासोबत नको ते घडतं. ती खूप रडायला लागते. तिला समजतच नाही की काय करावे. कार्तिक तिला नेहमीच ब्लॅकमेल करू लागला होता. एक दिवस तिला तिच्या घरासमोर एक पाकिट मिळतं आणि ते पाकिट उघडून बघते तर काय, तर त्या पाकिटमध्ये हिऱ्याची अंगठी असते आणि त्या अंगठीसोबत एक चिठ्ठीसुद्धा असते. त्या चिठ्ठीमध्ये लिहिलेलं असतं, दीपा, माझं तुझ्यावर खूप प्रेम आहे. मी जिवंत असू दे किंवा नसू दे, पण तू नेहमीच आनंदित राहा, खुश राहा, प्लीज, तुझ्या कार्तिकसोबत. मी जिवंतपणे तुला असं दुसऱ्याबरोबर बघू शकत नव्हतो. माझी ही शेवटची इच्छा आहे, प्लीज पूर्ण कर. तुझाच अर्जुन. दीपाच्या डोळ्यातून आपोआपच अश्रू येत होते. तिला महाग गोष्टींचा आता खूप तिरस्कार वाटू लागला होता. ती हिऱ्याची अंगठी उचलते आणि खूप रडू लागते. तेव्हा तिला पाठीमागून एका बाईचा आवाज येतो, हे रडणं बंद कर आणि चल, खूप मोठी पार्टी आली आहे, खूप पैसे मिळतील. हा नियतीचाच नियम आहे. जसे आपण कर्म करतो तसेच आपल्याला फळ मिळतं. जेव्हा आपण एखाद्याला धोका देतो ना, तेव्हा आपल्याला सुद्धा धोका मिळतोच. दीपा अर्जुनचं खरं प्रेम ओळखू शकली नाही आणि श्रीमतीच्या नादात, पैसे कमवण्याच्या नादात, मोठे होण्याच्या नादात अशा दलदलीत फसते की तिथून तिला पाठीमागे येणं खूप अशक्य होऊन बसतं आणि आपल्या संपूर्ण आयुष्याची, सौंदर्याची वाट लावून घेते. पण या सगळ्यामध्ये विनाकारण खरं प्रेम करत असताना सुद्धा बिचाऱ्या अर्जुनचा मात्र जीव जातो. केव्हाही प्रेमापेक्षा पैसा हा केव्हाच मोठा नसतो. पैसा आज आहे तर उद्या नाही, पण प्रेम मात्र आयुष्यभर आपल्या सोबत असतं. आशा करते की मित्रांनो, तुम्हाला आजची कहाणी नक्कीच आवडली असेल तर लाईक, शेअर आणि कमेंट करायला विसरू नका. त्याचसोबत चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईबसुद्धा करा. भेटूया पुढच्या आणखीन एका नव्या लव्ह स्टोरीमध्ये. तोपर्यंत धन्यवाद.